कामाची। डेरी आना की डेरी मनोहर डेरी। बहुत बढ़िया। मस्त मजे ना। टक्कर सुधर हमारा टक्कर। ओके। सबसे पहले बात कोलेस्ट्रॉल की, तो ये जानना जरूरी है कि कोलेस्ट्रॉल आपके शरीर के लिए बहुत जरूरी होता है। सही सुना। कोलेस्ट्रॉल एक जेल जैसा सब्सटेंस होता है जिसे लिपिड भी कहा जाता है और इसके कई फंक्शंस होते हैं। अब कोलेस्ट्रॉल आपकी बॉडी में ट्रेवल कैसे करता है? ब्लड के जरिए। साथ ही साथ हर सेल में ये मौजूद होता है। आपके सेल को एक प्रोटेक्टिव कवर देता है और कुछ हार्मोन्स के बनने में मदद करता है। ये हमारे लिवर को पित्त यानी बाइल बनाने में मदद करता है, जो आपके खाने को ब्रेक डाउन करता है। एक इंटरेस्टिंग बात बताऊं, ये कोलेस्ट्रॉल आपका लिवर बनाता है। लिवर लगभग 80% कोलेस्ट्रॉल बनाता है जो आपके शरीर में मौजूद होता है। कोलेस्ट्रॉल दो तरह के होते हैं, एचडीएल जिसे गुड कोलेस्ट्रॉल कहा जाता है, एलडीएल जिसे बैड कोलेस्ट्रॉल कहा जाता है। खून ये दोनों कोलेस्ट्रॉल लेकर आपके शरीर से गुजरता है। एचडीएल तो बिना किसी प्रॉब्लम के आगे निकल जाता है, कहीं पे स्टे नहीं करता। लेकिन अगर एलडीएल यानी बैड कोलेस्ट्रॉल का लेवल हाई होगा तो वो सुपर ग्लू में लिपटा हो सकता है, आपकी आर्टरी की वॉल से टकराएगा, वहीं चिपक सकता है, तब बनता है प्लाक, और इसीलिए एलडीएल को स्टिकी कोलेस्ट्रॉल कहा जाता है। लंबे समय तक अगर प्लाक जमा होता रहता है तो ब्लड को वेसल्स में से निकलने में दिक्कत हो सकती है। इसकी वजह से ऑक्सीजन और न्यूट्रिएंट्स दिल तक और दिमाग तक नहीं पहुंचते, जिसकी वजह से स्ट्रोक और हार्ट अटैक का खतरा बढ़ सकता है। इसलिए एक्सपर्ट्स कहते हैं कि आपको एलडीएल कम ही रखना चाहिए। एचडीएल यानी गुड कोलेस्ट्रॉल प्लाक जमने नहीं देता, इसकी वजह से हार्ट स्ट्रोक का खतरा कम हो जाता है। कुछ फैक्टर्स पहले से ही आपके कोलेस्ट्रॉल लेवल को इफेक्ट करते हैं, जैसे कि आपकी एज, कोई मेडिसिन आप ले रहे हैं, कोई एग्जिस्टिंग मेडिकल हेल्थ कंडीशन हो, डायबिटीज हो, थायराइड हो, किडनी डिजीज हो, आपकी लाइफस्टाइल, आपकी ईटिंग हैबिट्स, आपकी फिजिकल एक्टिविटी, ये सब मैटर करता है जब बात होती है कोलेस्ट्रॉल की। अगर आप ऐसे फूड आइटम्स कंज्यूम करते हैं जिसमें सैचुरेटेड फैट ज्यादा है, ट्रांस फैट ज्यादा है, या वो फूड आइटम्स जो अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स की कैटेगरी में आते हैं, तो उसकी वजह से बैड कोलेस्ट्रॉल बढ़ता है। बाकी डॉक्टर से जान लेते हैं। ट्रांस फैटी एसिड्स आर्टिफिशियल फैट्स होते हैं प्रोसेस्ड स्नैक्स में, बेकरी आइटम्स में। रिसाइकिल्ड ऑयल इन ट्रांस फैटी एसिड कंटेनिंग ऑयल खाने से जो दिक्कत आती है, एलडीएल कोलेस्ट्रॉल को इंक्रीज करते हैं, जो एंटीऑक्सीडेंट्स होते हैं वो खत्म होते हैं, बॉडी के अंदर इन्फ्लेमेटरी एक्टिविटी को प्रोड्यूस करते हैं। रिफाइंड कार्ब जैसे मैदा, एक्सेस शुगर, सॉल्ट, ये सब आपकी बैड कोलेस्ट्रॉल को बढ़ाती है। तो सोल्यूशन की बात करते हैं, फिजिकली एक्टिव रहिए। अब आप पूछोगे कि क्या फर्क पड़ता है फिजिकली एक्टिव होने से? तो होता ये है कि अगर आप फिजिकली एक्टिव होंगे, एक्सरसाइज करेंगे, तो आपकी मसल्स उतनी ही ज्यादा सैचुरेटेड फैट्स को इस्तेमाल करेंगे एनर्जी के लिए। दैट मीन्स कि आपके ब्लड में होगा कम सैचुरेटेड फैट। अब आपके खाने की बात करते हैं, तो ट्रांस फैट्स, सैचुरेटेड फैट्स और अल्ट्रा प्रोसेस्ड फूड से दूरी रहिए, और अपने खाने में डाइटरी फाइबर यानी रफेज उसको बढ़ा दीजिए। जेल जैसा सॉल्युबल फाइबर हमारे इंटेस्टाइन्स में डाइजेशन को धीमा कर देता है, फैट को ट्रैप कर लेता है ताकि वो सारा का सारा एब्जॉर्ब ना हो, जिससे कि कोलेस्ट्रॉल का लेवल कम हो जाता है। बैलेंस डाइट पर ध्यान दीजिए, साबुत अनाज, दलिया, ओट्स ये सब खाएं, फल और सब्जियां ज्यादा खाएं। स्मोकिंग मत कीजिए, वजन को कम ही रखिए, अल्कोहल कम कंज्यूम कीजिए, साथ ही साथ अपने सॉल्ट इनटेक पर नजर रखिए। कुछ केसेस में बैलेंस डाइट लेना या लाइफस्टाइल में बदलाव लाना ये काफी नहीं होता, तो ऐसे केसेस में डॉक्टर्स कुछ मेडिसिन रेकमेंड करते हैं। मतलब खा लेना, लेकिन मेरी बातों का भी ध्यान रख लेना। ये थोड़ा सा समझने वाले को इशारा काफी था। आपकी बॉडी में एचडीएल, एलडीएल
तो कौन सा गुड कोलेस्ट्रॉल या बैड कोलेस्ट्रॉल की लेवल बढ़ रही है, क्योंकि आप क्या इंटेक कर रहे हैं इस पर सब निर्भर होता है। बहुत बढ़िया उन्होंने बताया कि आपके खाने में जो आप ऑयली होगा, ज्यादा फास्ट फूड होगा, जो मैदा होगा, जो आप ईटिंग हैबिट्स, ये सबसे खतरनाक होती है। एक्सरसाइज सबसे इसके पीछे बहुत सबसे इंपॉर्टेंट रोल है। आप एक्सरसाइज करोगे तो एक्सरसाइज खाली 20% काम करता है, 80% आपका सही वाला खाना होता है, और सही वाला खाना ही आपके बॉडी को सही रखता है। मैं बार बार बोलता हूँ कि आपकी जो सेल्स है ना, ये सेल्स को बढ़िया रखना है तो आपको सेल्यूलर न्यूट्रिशन लेने की जरूरत होती है। जब आप एक्सरसाइज अभी तुरंत आपकी खत्म हो गई तो आप तुरंत जब आपका फॉर्मूला 1 शेक इंटेक करोगे तो ये बॉडी को सही तरह से बेनिफिट वाला होगा। मालूम है, मराठी में एक कहावत है, आपको एक बोलता हूँ मैं, लोखंड जर गरम असेल तर गरम लोखंडालाच आकार देता येतो, गरम लोखंडाला आकार देतो। सेम ज्यावेळेस तुम्ही एक्सरसाइज करता त्यावेळेस तुमची बॉडी गरम होते, बॉडी गरम झालेली असते, त्याच वेळेस जर तुम्ही योग्य न्यूट्रिशन, देखो ये मेरे पास स्किन बूस्टर है, तुरंत मैं अभी देखो गीले कपड़े, लेकिन पहले मेरा ब्रेकफास्ट, क्योंकि ये पहले मेरी दुसरी आंघोळ आहे माझी। पहिली आंघोळ मी 3:30 वाजता केलेली, आता ही दुसरी आणि आता तिसरी आंघोळ परत। ओके, त्याच्यामुळे आपली आंघोळ झालेलीच आहे, घामाची बिंदास घेऊन टाकायची। मुझे मालूम नहीं, नाना आप बहुत बिजी, आप देखते नहीं हो, छोटी छोटी आदतें ना आपकी जिंदगी चेंज कर देगी। सडन ऐसा कोई अनुभव रेणुभाव नहीं पड़ने वाला, छोटी छोटी आदतें। कल मैंने मेरा मॉर्निंग का ब्रेकफास्ट डाला था, जसं सरांनी केलं ना तसंच मी मटकी, त्याच्यानंतर मूग, एक गुळाचा खडा छानपैकी, यस, हे माझं 10:30चं होतं, हे करायचंय, याच्याशिवाय पर्याय नाही। आपल्याकडं 17 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे, माणूस आहे समोर आहे। कोणी सांगितलं भाकरी काढून चुरून खांदान लिंबून हिरव्या मिरचीची चटणी मागून घाम पडून घाम, नाना कोणी सांगितलं एवढे कुठे नाही, आपल्या समोर माणूस आहे। उलट मी तर सांगतो त्यांच्या मॅडम नशिबान आहेत असा माणूस मिळायला, नाही तर सकाळी 4 वाजल्यापासून काय भाजी करायची ना आमकी करायची तमकी करायची। अरे बघा, ग्रेट सर, सर तुमचं जरा रहस्य सांगावं सर प्लीज, कोणाचा तरी फायदा होईल। रहस्य म्हणजे सर काय नक्की बोलायचं आता? येस येस, हे किती दिवस झाले तुम्ही आपला जे सकाळी कडधान्य घेता, दुपारच्या जेवणात कडधान्य खाताय? सर माझं रुटीन सांगतो मी तुम्हाला, 17 वर्षापासून हे करतोय मी। आता आपलं तर सकस संतुलित आहार येण्याच्या अगोदर मी 1 ग्लास दूध आणि तो दुपारचा 1 लाडू घ्यायचो त्याबरोबर, सकाळी जाताना कंपनीत जाताना। आणि दुपारी आपलं रेग्युलर माझ्या डब्यामध्ये असतं ते दुपारी 2 लाडू, 2 गुळाचे तुकडे आणि मोड आलेलं कडधान्य, हे मग मूग आणि शेंगदाणे आणि हरभरा, आणि कधी कधी मग बीट आणि काकडी जर असेल तर ते। आणि संध्याकाळच्या जेवणाचं जर म्हणाल तर मी कंपनीतनं निघताना 3:30-4ला निघतो मी, तर तिथनं निघताना एक कॉल करतो की मी निघतोय म्हणून, मला यायला 15-20 मिनिटं लागतात यायला, तोपर्यंत रेडी होतंय जेवण, आणि मी 5च्या अगोदर किंवा 5:30च्या अगोदर माझं जेवण होतंय संध्याकाळचं। बहुत बढ़िया सर। सर किती दिवसापासून दुपारची तुम्ही म्हणजे जे व्हाईट कार्ब म्हणजे भाकरी चपाती ज्वारी, हे किती दिवसापासून बंद केलंय? सर 17 वर्षापासून जवळजवळ। ऐकू शकता? यस, पाटील मॅडम, वडापावले मॅडम, 17 साल से वजन कमी होत नाही, वजन कमी होत नाही, कसे कमी होईल वजन? शिंदे सर, दुपारी ताटात पदार्थाची रेलचल, वजन कमी होत नाही, अरे कसं होईल? आपल्या समोर माणूस इथं, आणि एनर्जी 1 तास सुद्धा इकडे तिकडे नाही, 1 तास नंबर 1 व्यायाम, काहीतरी तुमचं सजेशनची गरज राहील मला सर। बरेच जण मला म्हणत होते की बरेच जणांनी मला चेंज करायचा प्रयत्न केला की दुपारचं हे नका घेऊ, संध्याकाळचं घेत जावं म्हणून, पण माझं असं म्हणणं दुपारी जर घेतल्यानंतर ना त्याची जी एनर्जी क्रिएट होते, त्याचे जे हार्मोन्स क्रिएट होतात ते दिवसभरामध्ये काम येतील माझ्या, आणि ते पुढे लाईफ टाइम चालतील, म्हणून मी दुपारीचं बंद नाही केलं। पण बरेच जणांचं सजेशन असं होतं की दुपारचं बंद करून संध्याकाळचं हे चालू करा। सर याच्यामध्ये काय असतं तुम्ही बघा, 17 दिवस नाहीत, 17 महिने नाहीत, 17 वर्ष ह्या व्यक्तीनं स्वतःच्या शरीरावर प्रयोग केलाय, आणि त्यांना 17 दिवसाची माहिती मिळालेला माणूस सांगतोय हे करू नका ते करू नका। उन्होंने 17 वर्ष 12 वर्ष रामाने तपश्चर्या केली, तप केलं, वनवास केला, यांनी 17 वर्ष चालू आहे। याचा अर्थ त्यांच्या शरीरामध्ये त्यांच्या काय काय चेंजेस झाले तुम्ही बघू शकता। थोडं सुद्धा पोट नाही त्यांना, थोडं सुद्धा, चेंज व्हा, बदला, टेस्टच्या पाठीमागे जाऊ नका, नाही तर मग ICU कॅन्सर, मस्त पैकी तिथं वाट पाहत आपली, इकून नळी तिकून नळी, समोर बसली बायको, पाहुण्याने आणले सडलेले सफरचंद,
पेशंट खायना, कुत्रे पाहायना, ही वेळ येऊन नका देऊ. ओके. याचे दोन फायदे होतात सर मला. येस सर, येस. आमच्या मॅडम आजारी असल्या किंवा कधी स्वयंपाक नाही केला तरी काही वाटत नाही मला. सर मी खूप म्हणायचे त्यांना भाजीपोळीचा डबा न्या, मला खूप वाटतं नवऱ्याने भाजीपोळीचा डबा न्यावा, पण ते म्हणते नाही मोबाईल द्यायचे मला, डबा द्यायचं नाही. आणि दुसरा फायदा जर म्हटलं ना, या दवाखान्याच्या वाऱ्या किंवा हॉस्पिटलच्या वाऱ्या फार रेअर म्हणजे फार नाच्या बरोबर म्हटलं तरी काय हरकत नाही. खरोखर ग्रेट सर, ग्रेट. पाहिलंय आपल्या समोर जबरदस्त असे आदरणीय लांडगे सर, लांडगे मॅडम, जे नंबर 1 कपल फिटनेसच्या बाबतीत सुद्धा अतिशय कमी दिवसात या फॅमिलीशी समरस, जसं रीता मॅडम आमची तळेगाव टीम समरस झाली सर पद्धतीने. वाव. येस सर, थँक्यू सर, थँक्यू. गुड मॉर्निंग सर्वांना. आज तुमच्या शेजारी जे बसलेत भुजबळ सर, त्यांचा वाढदिवस आहे म्हणून मी शुभेच्छा देतो त्यांना. हेल्दी विजय आणि हॅपीनेस सर. ओके, एवढंच बोलायचं तुम्हाला. ओके ओके ओके, थँक्यू काका, थँक्यू. येस, आदरणीय बुरुंडे काका प्रत्येकाचा वाढदिवस आठवणीने ध्यानात ठेवतात आणि सेलिब्रेट करतात. सॅल्यूट तुम्हाला काका. थँक्यू, थँक्यू काका, बहुत बढिया. काकांचा येस, बोला. बोला बोला सर, बोला. नाही लांडगे सरांचं जे शेड्यूल आहे ते एकदम परफेक्ट आहे. सॅल्यूट आहे आपला. सर आपला बी सॅल्यूट आहे त्यांना. मानलं भाऊ आपण तर खरंच माझ्या आयुष्यात पहिलीच व्यक्ती आहे. बट्टी येतात, बट्टी मूग सगळं नाही आपली आता. खरोखर सर हे साईबाबाची कृपा आहे. आपल्या परिवारात लांडगे सरांसारखे माणसं बाबांनी पाठवले, मी सांगतो. कारण नाही 100% तर निदान 25% व्हायला हे आपण बदलू. हळूहळू 50%वर जाऊ, हळूहळू 60%वर जाऊ. हे बाबांची कृपा आहे. खरोखर थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू काका, थँक्यू. बोला बोला. लवबर्ड, अरे काय चाललंय? काही नाही सर, या फॉर्म्युला 1 फॉर्म्युला 2 बद्दल थोडंसं ब्रेकफास्ट करतो ना सकाळी सकाळी. नंबर 1 नंबर 1. आजचा वर्ग 1 नंबर झाला सर. घाम जाम झाली की सर. सर पण मॅडमला नंबर 1 करतात मॅडम. शेवटी तुमचा आशीर्वाद आहे, बाबांचा आशीर्वाद आहे सर. थँक्यू सर. आणि सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. भुजबळ सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. याच्या पुढचं आयुष्य सुखाचा, समाधानाचा, भरभराटीचा जावो सर तुम्हाला. अरे ओके, थँक्यू शिंदे सर, शिंदे मॅडम. येस ओके, चालू द्या तुमचं. ओके ओके, चलो. थँक्यू मॅडम, थँक्यू सर. सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप 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 प्रगती हो सर तुमच्या. ऑलरेडी आहे प्रगती, होऊन आणखीन हो. आणि दुसरी गोष्ट सर, आज वर्कआउट पण खूप छान झालं सर. आणि सर लांडगे सरांचं जर बोलायचं म्हटलं तर खरंच खूप त्यांचा आहार आहे आणि खरंच सॅल्यूट आहे सर त्यांना. खरंच सॅल्यूट आहे सर, जबरदस्त. आणि लांडगे सर थोडा उशिरा बिलेटेड हॅपी बर्थडे. त्या दिवशी तुम्हाला बोलता आलं नाही. आज भुजबळ सरांचा पण बर्थडे आहे आणि तुमचा दोघांचा सेलिब्रेट करतो आजच. थँक्यू सर. येस, थँक्यू शिंदे सर, शिंदे मॅडम आणि आदरणीय योगिता मॅडम. थँक्यू. ओके, सपना मॅडम बोला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सिस्टर, गुड मॉर्निंग. आजचा वर्कआउट 1 नंबर होता. जसं की काल मोरिमॅट म्हटलं, सरांचे स्टेप रिपीट होत नाही आणि वेगळ्या असतात. तर खरंच आजचा 1 नंबर वर्कआउट होता. आणि असं मी हे कधी यायचं आपल्याला? मॅडम सकाळ आणि संध्याकाळी 2 टाइम. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, बोला. सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जाऊ, आरोग्यदायी जाऊ आणि त्यांच्या हातून लोकांना पण खूप जास्तीत जास्त लोकांना आरोग्य दान करण्याचं काम करू. थँक्यू मॅडम. येस, थँक्यू. ते म्हणतात ना, 1 दिवस गॅप दिली की 2 दिवसाचा 1 दिवस होऊन जातो. येस येस येस, थँक्यू. आणि तुम्हाला सोबत असलेले आमचे आदरणीय अडे सर, जबरदस्त, नंबर 1. मावशी बोला. मॉर्निंग सर.
जय सद्गुरू. जय सद्गुरू, जय सद्गुरू. बोला बोला. सर एक्सरसाइज तर काही झाली नाही काशी मध्ये, तर काही जणांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर. पाठीमागचे सगळे प्रश्न सुटतील. मला पण कळतंय तुमचा चेहरा सुद्धा फार सुकलेला असतो, कारण ज्या मावशी वर्कआउटला एकदम आनंदी असतात आणि त्या मावशीचा चेहरा मी गेली 2 दिवसापासून पाहतोय. हरकत नाही, सद्गुरू त्याच्यातून तुम्हाला तर आई असो किंवा असो आई असो, जेव्हा पण आपली आई मध्ये बघतो ना सर, त्यावेळेस अंतःकरणापासून असं का आम्हाला स्पेशल आज लांडगे सरांनी जे लाडू सांगितले ते बनवायचे सर. छान, म्हणजे लांडगे आज बर्थडेचं लांडगे सरांनी जे सांगितलं ना ते खूपच छान. आजपासून सुरुवात करायची सर ते लाडू खायची. आणि तुम्ही काहीतरी ते आज बर्थडेचं त्यांना बोला ना. काय बोलायचं काहीतरी बोला. तुम्ही बोलले सुरुवात तुम्ही बोला आधी. एवढं आय लव्ह यू सर. संदीप सर आय लव्ह यू. अरे बाप, संदीप सर काय आहे का तुमच्या चेहऱ्यावर काय बोला ना. थँक्यू थँक्यू. असं ते काय म्हणलं आय लव्ह यू सर. थँक्यू थँक्यू. खूप खूप शुभेच्छा, आरोग्यदायी शुभेच्छा सर. सर सरांच्या बर्थडेला गाणं लावा, बर्थडे माझा भावाचा. ओके. आणि सरांचं छान पैकी आपण बर्थडे सेलिब्रेशन करून बरोबर सांगा बर्थडे सरांना मॅडम. हे काय प्रेस गिफ्ट देऊ आपल्या वेलनेस परिवाराला सरांना. बुके पेक्षा अभ्यास कामाला येईल.